नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण पाहिलं अकाउंट आणि इको. ठीक आहे. अकाउंटमध्ये पाहिलं आपण BRS म्हणजेच बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट आणि इकोमध्ये पाहिलं आपण थिअरी ऑफ डिमांड अँड सप्लाय याच्यातले पार्ट बघायचे राहिले अजून युनिट 2 युनिट 3. त्यांना आपण पहिल्या युनिटमध्ये पाहतोय. आज आपण पाहिलं डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट. याच्यात आपण पाहिलं डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट. त्याच्यानंतर दुसरं पाहिलं बँड वॅगन इफेक्ट. तिसरं पाहिलं स्नो इफेक्ट. आणि चौथं पाहिलं वेव्हलेंथ इफेक्ट. आता याच्यात डेमॉन्स्ट्रेशन इफेक्टमध्ये काय होतं, समजा आपल्या काही आहे किंवा आपण दुसऱ्या काहीतरी एखादी वस्तू, समजा काही कपडे, त्याने एक ड्रेस घातला किंवा त्याने गाडी घेतली, तर आपण पण थोडक्यात आपण जिलेस होतो, जळतो. मग आपण पण तसंच करतो. म्हणजे दुसऱ्याने जसं गेलं, समजा दुसऱ्याने कार घेतली तर आपण पण लगेच कार घेणार, म्हणजे जळतो आपण त्याच्यावर. त्याने जसं वागायचं तसं वागायचं आपण. आता परत मग याच्यामध्ये येतं बँड वॅगन इफेक्ट. हे जवळपास दोन्ही पण कॉपीचेच आहेत, म्हणजे एकमेकांना बघूनच कॉपी करतात. आता बँड इफेक्ट पण आता ते कसं, मेंढी असते शिप, ती कशी मेंढी एका मागे एक जाती. शिप ती कशी एक गेली का सगळे त्याच्या पाठीमागे सगळ्यात जातात, बाकीच्या शिपा म्हणजे मेंढ्या त्याच्या मागेच जातात. तसंच बँड वॅगन इफेक्ट आलं. त्यानंतर आपण स्नॉब इफेक्टमध्ये आणि वेव्हलेंथ इफेक्ट. स्नॉब इफेक्ट म्हणजे काय, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी, समजा सगळेच जर आता एका थोडक्यात सगळ्या मेंढी जर एक जात असतील, त्याच्यातून एक मेंढी जर हुशार असेल, ती स्नॉब इफेक्ट तयार करते. मग ती समजा सगळे इकडे जाते ना, ती दुसरीकडे जाणार एक, म्हणजे इतर व्यक्ती जे करतात ते नाही करणार, दुसरे करणार गर्दीतून बाजूला जाऊ. ठीक आहे, थोडक्यात समज. आणि त्याच्यानंतर वेव्हलेंथ इफेक्ट म्हणजे थोडक्यात शो ऑफ. आपण पण बरेच गोष्टी शो ऑफ करतो. थोडक्यात आता आयफोनचा असेल, ॲपलचा फोन असेल, आता कसं काही जण याला EMI वर घेतात, पैसा नसला तरी घेतात, का तर दुसऱ्याला दाखवा, म्हणजे हा शो ऑफ झाला. थोडक्यात असे भरपूर आहेत. आपण काही सगळ्या चॅप्टर एक्सप्लेन काही करू शकत नाही, कारण त्याला भरपूर टाईम. मग ठीक आहे, याच्यातले काही मुद्दे सांगितले. तर आपण आता हे झालं आजचं. याच्यातच आपल्याला उद्या पाहिजे लॉ मध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881. आणि मॅथमध्ये पाहिजे ते काल आपण इकडं राहिलेलं, आपण परत पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेलं पाहणार. तर त्यामुळे आज मॅथमध्ये पाहिजे परत सिक्वेन्स सिरीज. 6 नंबरचं चॅप्टर आहे, 6वा. सिक्वेन्स अँड सिरीज, अर्थमॅटिक प्रोग्रेशन आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशन. ठीक आहे, हे पाहणार आपण. बघू आता याच्यामध्ये उद्या किती कंप्लीट होईल किती नाही.